माझ्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत आहेत। पण मी मनापासून सांगतो की हे माझं भाग्य आहे। हा ठराव इतके दिवस इतके वर्ष का आला नाही, कोणी आणला नाही, कोणाचं सरकार होतं मला त्याच्यात जायचं नाही। पण मी भाग्य एवढं समजतो की आज मला शाळेतल्या पाठीवरती माझा हात हातात घेऊन अ आ इ गिरवणारी माझी माँ आठवली। ती मातृभाषा माझी, तीच मातृभाषा आपली। त्या मातृभाषेमध्ये आपण लहानाचे मोठे झालो, त्याच भाषेत कारभार करत करत इथपर्यंत आलो। मराठी भाषेची सक्ती असावी का मला माहिती नाही, पण मराठी भाषेची शक्ती नक्की असावी आणि ती शक्ती आहे। मराठी भाषेची परंपरा, मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेची संस्कृती, मराठी भाषेचा संस्कार किती वर्ष जुना आहे, कोणापासून सुरू झाला, काय गरज नाही तिथपर्यंत जाण्याची। अभिजात भाषेसाठी जे काही निकष आहेत त्या निकषासाठी ही भाषा किती जुनी असायला पाहिजे, 1500 वर्ष, 2000 वर्ष। हे वर्ष मोजत असताना जर मराठी भाषा नसती, जर मराठी भाषिक प्रांत नसता, जर मराठी भाषेच्या प्रांतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दैवत जन्माला आली नसती, तर मराठी भाषा अभिजात भाषा झाली पाहिजे म्हणून पुरावे मागणारे हे जन्माला आले असते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कोणाकडे आपण पुरावे मागतो आहोत? ज्यांच्या ज्या भाषेने आहे मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची भाषा आहे। राज्यकारभार कसा करावा ती आज्ञापत्र देणारी भाषा ही मराठी भाषा, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा, ही शक्तीची भाषा आहे। टकले साहेब तुम्ही, रणपिसे साहेब तुम्ही, मी काही एवढा विद्वान नाही, मी काही एवढा अभ्यासक नाही, मी आपल्या बोली मराठी भाषा बोलतो। आणि बोली भाषा बोलत असताना जसं रावते साहेब आपण म्हणालात ते खरं आहे की मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे, पण पटकन कोणी सांगितलं अरे तुझ्या सदऱ्याच्या 2 गुंड्या उघड्या, मला कळणारच नाही पटकन काय आहे। तर हे शब्द वेगळे आहेत। पण ज्यांनी समाज म्हणजे काय, आयुष्य कसं जगावं, ज्ञानेश्वरांचं पसायदान आपण ऐकलं, मोठमोठ्या आपल्या कवींच्या कविता आपण ऐकवल्या, ह्याच्यामध्ये जीवनाचं सार आहे। जीवन जगावं कसं शिकवलं, ती मराठी भाषा, त्या मराठी भाषेचं मूळ शोधायला जायचं म्हणजे मला असं वाटतं त्याच्यावरती होणार तिचा अपमान आहे। ज्यांनी जगायचं कसं शिकवलं, राज्यकारभार करायचं कसं शिकवलं, ज्या मराठी भाषेच्या पुत्राने आपल्या देशाची घटना लिहिली, ज्या मराठी भाषेच्या पुत्राने आपल्या इंग्रजांच्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हे खडसवणारी माझ्या टिळकांची भाषा ही मराठी होती। मराठी भाषेमधले सामर्थ्य आहे की जिने इंग्रजांना सुद्धा सोडलं नाही। आज इंग्रजी भाषेचं आक्रमण आपण म्हणतो की आपल्या मराठी भाषेवरती झालेलं आहे, पण इंग्रजांना सुद्धा वटणीवर आणणारी ही मराठी भाषेची ताकद आहे। छत्रपतींचा मी उल्लेख केलेलाच आहे। शेतकऱ्यांच्या बद्दल, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आपण सुरू केलेली आहे, त्या शेतकऱ्यांची ताकद, तिचा आसूड काय असतो ते सांगणारे ज्योतिबा फुलेंचं चित्र इकडे आहे। आणि ज्यांच्या गुरूंपैकी एक गुरु मराठी होता ते महात्मा गांधी सुद्धा इकडेच आहे। अशी सगळी दैवत आपण मानतो आणि ह्या सगळ्यांवरती काही ना काहीतरी मराठी भाषेचा एक संस्कार म्हणा, मी उपकार म्हणत नाही कारण सगळ्यांनीच सेवा केलेली आहे। आणि अशी ही आपली मराठी भाषा, ही भाषा भक्तीची आहे, शक्तीची आहे। तिला सक्तीची करण्याची वेळ आलेली आहे। ती कोणामुळे आली हे आपण आपलं विचारलं पाहिजे, आपल्यालाच विचारलं पाहिजे। आपल्या सूचना आल्या, माझ्यापर्यंत आल्या, काय करायला हवं, काय करायला नको। एखाद्या जसं भाषावर प्रांतरचनेचा जो उल्लेख झाला, भाषावर प्रांतरचना झाला का, भाषावार प्रांतरचना का झाली? प्रत्येक भाषेला आपापला प्रांत मिळाला, त्या प्रांताला राज्य झालं, राज्याला मुख्यमंत्री मिळाला, त्या राज्याला राजधानी मिळाली, पण माझ्या मराठी भाषेला, माझ्या महाराष्ट्राला ही मुंबई मिळवण्यासाठी सुद्धा रक्त सांडावं लागलं, बलिदान करावं लागलं। हे असं दुर्भाग्य, असं दुर्दैव, असं संघर्षाचं आयुष्य। म्हणजे मराठी भाषा प्रत्येक वेळेला संघर्षच करत आलेली आहे। मग मराठी भाषा ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आलेली आहे। अन्यायाविरुद्ध मगाशी रावते साहेब तुम्ही म्हणत होतात ना तलवार, अन्यायाविरुद्ध तलवार चालवणारी ही माझी मराठी भाषा आहे आणि त्या मराठी भाषेचे आपण सगळे सुपुत्र आहोत। आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की ह्या सभागृहात कोणी किती वेळ बोललं तरी बसावंसं वाटते, ऐकावंसं वाटते, कारण एवढे संस्कार, आपल्या आतले संस्कार आज बाहेर येत आहेत। हे आपले संस्कार आहेत, आपल्यावरती झालेले संस्कार आहेत। मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणजे तिला काय अगदी शीतकपाट म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायची का? मराठी भाषा टिकवली पाहिजे, कोण टिकवणार? आपणच टिकवली पाहिजे।
माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकली, त्याही वेळेला आमच्यावरती टीका झाली, शिवसेना प्रमुखांवरती टीका दिली, मराठी करतात आणि यांची मुलं इंग्रजी शाळेत जातात. कोणत्याही भाषेचा दुश्वास करणं हे मला वडिलांनी, आई वडिलांनी किंवा माझ्या आजोबांनी शिकवलं नाही. माझे वडील तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आजोबा सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये डांगे होते, एस.एम. जोशी होते, आत्रे होते. आत्रेंची मराठी एक वेगळी होती, पण त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे सुद्धा होते. मराठीचं बालकडू आम्हाला घराण्यात मिळालेलं आहे. त्याच्यामुळे माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकल्यानंतर मराठी सुद्धा उत्तम बोलतात. ह्याचं कारण असं, जे संस्कार आपण म्हणतो, शिवसेना प्रमुखांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, इंग्रजी शाळेमध्ये घरामध्ये मराठी, घरामध्ये मराठी. आज सुद्धा माझ्या मातोश्रीमध्ये घराच्या समोर तुळशीचं वृंदावन आहे. त्या तुळशीसमोर रोज दिवे लागण्याच्या वेळेला दिवा आम्ही लावतोच. ही संस्कृती आहे. ही संस्कृती आपण जपली पाहिजे. आज सुद्धा आपण हे जे काही आक्रमण, सुधारणा म्हणजे काय, शेवटी सुधारणा म्हणजे काय? इंग्रज आल्यानंतर त्याने आपल्यावरती अतिक्रमण केलं, पण काही गोष्टी ते आपल्याला देऊन गेले. पण देणाऱ्याकडनं पण देता त्यांच्याकडनं, म्हणजे आपण म्हणतो ना, आपण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण त्या देणाऱ्याकडनं घ्यायचं काय हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याचे हात जर घेताना घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे काय, हात तोडून नाही घ्यायचे, ती वृत्ती घ्यायची. पण ती वृत्ती घेताना त्याची तशी बुद्धी सुद्धा, म्हणजे त्याच्या सगळ्या सकट घेतलं, मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय? त्यातलं चांगलं ते घ्यावं, वाईट त्याचा त्याग करावा. हा त्या मराठी भाषेच्या सक्तीचा अर्थ आहे. हा त्या मराठी भाषेचा सक्तीचा अर्थ आहे. आपण अभिमानाने नेहमी वृत्तपत्रातनं वाचत असतो. आजच मी वृत्तपत्रात पाहिलं, मला ऑनलाईन असेल किंवा प्रिंट मीडियामध्ये आलं असेल, की आपल्या इथला एक मराठी माणूस, त्याचा व्हाईट हाऊसमध्ये सत्कार झाला. व्हाईट हाऊसमध्ये सायंटिस्ट, त्याचा सत्कार झाला. आहे ना, मराठी माणूस, मराठी मातीचा पुत्र, तो तिकडे जाऊन आपल्या, म्हणजे तेव्हा राघोबा दादाने आटकेपार झेंडे लावले होते, पण ही आपली अशी अनेक मराठी भाषेची लेकरं त्यांच्या कर्तृत्वाने आटकेपार नव्हे 7 समुद्रा पलीकडे जाऊन माझ्या मराठी भाषेचा तो झेंडा तिकडे रोवतायत. हे केवढं मोठं अभिमानाचं काम आहे, केवढं मोठं अभिमानाचं काम. आणि अशी ही मराठी भाषा, मला मी म्हटलं तसं, मला काही संत बिंत यांच्या काही कविता, म्हणजे काय म्हणते, सुभाषित वगैरे मला अजिबात पाठ नाही आहेत. जेवढं आहे ते बोली भाषेप्रमाणे बोलावं. आणि इकडे आल्यानंतर मला पहिल्यांदा कळलं की या नसतीवरती सही करा. म्हटलं बाबा, नसती भानगड नको मला. नाही, कारण नाही, सांगतो तुम्हाला, कारण म्हणून कदाचित तिचं नाव नसती असेल, कारण घोटाळे होतात त्या नसतीवरच्या सहीवरनच होतात. म्हणजे नसती भानगड म्हटलं, हे लचण नको माझ्या मागे. तर आपण सुद्धा काही वेळेला हा विचार केला पाहिजे की बोली भाषा असताना, जसं बहिणाबाईची बोली भाषा आहे ना, बोली भाषा, पण आपण ते समजून घेतो. आता आपण त्यावेळेला जे म्हणत होतो की अरे जातेवरती बसले की ओव्या येतात, आता जातच गेलं, आता ओव्या गेल्या, आता फक्त जातीवाचक करायची शिव्या राहिल्या असतील, पण जातेवरच्या ओव्या गेल्या. हा बदल झालेला. आता असं पण आपण म्हणू शकतो का, नाही हे काही नाही, तुला ओव्या आलाच पाहिजे म्हणून तुला दडलंच पाहिजे ना. माझ्या मराठीची जी एक शक्ती आहे, मी परत म्हणेन, किंबहुना माझ्या भाषेचं ही संपत्ती आहे, हे जपण्याचं काम जर आपल्या पिढीने नाही केलं तर पुढच्या पिढ्या काय करतील? जो योगायोग सांगितलं की या संयुक्त महाराष्ट्राचा 60वा एक वर्धापन दिन आहे. 60 वर्ष झाली. 60 वर्षापूर्वी काय असेल चित्र, आपण आपल्यापैकी काही जणांनी बघितलं असेल. मी हे ऐकलंय, कारण माझे आजोबा, माझे वडील, माझे काका हे सगळे त्याच्यामध्ये होतेच, सामीलच होते. पण हे जे काय आपण मिळवलेलं आहे, हे कमावलेलं आहे, हे कुठेही आपल्या करंटेपणाने आपण गमावू नये, हीच ह्या सक्तीमागची एक कल्पना किंवा तो एक उद्देश आहे. ही माझी भाषा आहे, ही मी कोणावरती लादणार नाही. तसंच जसं आपण हे म्हणत असताना, जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, तिकडे अनेक आपली मराठी माता भगिनी आणि सगळे बांधव वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या आम्ही मराठी आहोत, आमच्यावरती कानडीची सक्ती केली जाते आहे. तशी सक्ती नकोय मला, कोणाची सक्ती नकोय. उलट इथल्या लोकांनी सुद्धा म्हटलं पाहिजे की अरे, तुमच्या साधू संतांची मराठी ही एवढी सुंदर आहे, अमृताची पैजा जिंकणारी. म्हणजे अमृत माहित नाही खरं असतं की नसतं,
पण मराठी भाषा ही अशी आहे की अमृतापेक्षाही गोड आहे आणि तिची गोडी जर का कोणाला लागली तर ती सुट्टा कामा नये. म्हणून ही मराठी ही मला असं वाटतं आपल्या प्रत्येक शाळेमध्ये ही असायलाच पाहिजे की जेणेकरून आज जे आपण म्हणतो की हे असं काय नाही, हे तसं काय नाही, नाही आपण त्यांना गोडी नाही लावलेली, आपण त्यांना त्यांचं महत्व, त्याचं सामर्थ्य नाही दाखवलेलं. हे सामर्थ्य दाखवण्याचं काम हे या विधेयकातून म्हणा किंवा मी म्हणेन कायद्यातून म्हणा, कारण महाराष्ट्र आहे, मराठी म्हणून मला माझा महाराष्ट्र मिळालेला आहे आणि तो लढून माझी मुंबई आम्ही मिळवलेली आहे. त्याच्यामुळे हा कायदा करणं गरजेचं होतं नव्हतं मला माहिती नाही, पण आपण सर्वांनी त्याला मनापासून पाठिंबा दिलेला आहे. हे असंच सहकार्य आपण सगळेजण का चांगल्या कामासाठी एकत्र झालो तर जशी ही मराठी भाषेची ताकद ही केवळ महाराष्ट्राला नव्हे देशाला नाही तर जगाला आपण दाखवून देऊ, तशीच आपण एकत्रित येऊन चांगल्या कामासाठी जर का आपलं बळ वापरलं तर ही आपल्या महाराष्ट्राची ताकद संपूर्ण देशालाच नव्हे तर पूर्ण दुनियेला दाखवून देऊ शकू. पुन्हा एकदा मला सर्वांना धन्यवाद द्यायचे आहे की एका चांगल्या कामाला, आणि हे मी म्हणेन माझ्या आयुष्याचं एक भाग्याचा क्षण आहे की या निमित्ताने किंवा ह्या वेळेला मी सुभाष देसाईंना मुद्दामून सांगितलं होतं की तुम्ही बोला, विषय मांडा. दिवाकरजी रावतेंना सांगितलं होतं का, कारण जेव्हा शिवसेना स्थापन झाली ती मराठी अस्मिता इथल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना, आणि त्यावेळेचे हे शिवसेना प्रमुखांचे सोबती साथी खंदे वीर त्यांच्याकडनं हे मांडलं जावं हा माझा प्रयत्न होता. अर्थात त्यांचा पुत्र म्हणून मुख्यमंत्री या नात्याने माझ्या काळात हे मंजूर होतंय, याच्यापेक्षा जास्त भाग्य मला वाटत नाही माझ्या नशिबी कुठलं असेल. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये बोलत होते. मराठी संदर्भातला मुद्दा आणि त्याचं गुणगान त्यांनी विधान परिषदेमध्ये गायलं. विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन सादर केलं. मराठीची सक्ती करण्याची वेळ आलेली आहे असं ते म्हणाले आणि सक्ती